रामकृष्ण हरी. आज आपल्या दिंडी क्रमांक 7 मधील गेले 25 वर्ष झालं वारी करतात ते आपले शिवानाना खैरे हे आपल्याशी थोडा संवाद साधणार आहेत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. बोला, तुमच्या वारीचा अनुभव काय? माझा असा अनुभव आहे, 25 वर्षापूर्वी ह्या तालुक्यामधून एकही तालुक्यातला माणूस ह्या दिंडीबरोबर नव्हता किंवा पालखीबरोबर नव्हता. सोपान काकाबरोबर एक बाटे म्हणून जे होते केतकावळ्याची, त्यांची एक दिंडी होती फक्त तालुक्यामधली. नंतर दसरथा त्यांनी जी दिंडी काढली त्याच्यानंतर सगळा हा तालुका एक 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 गाव वाढत 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 आज जवळजवळ 130 दिंड्या त्या ही झाल्या. सोहळ्यात आहे. प्रत्येकाला ते समजत गेलं की बाबा की दिंडी म्हणजे काय. नाहीतर काका हा लोकांच्या डोक्यातच नव्हता, पण या 25 वर्षामध्ये पूर्ण म्हणजे लोकांच्या हृदयामध्ये त्यांनी घर करून त्यांनी ही केलं आणि सगळ्यांना समजलं की बाबा ही वारी म्हणजे काय आणि कशासाठी करायची ही लोकांना जवळजवळ प्रत्येक लोकांना कळायला लागले. आणि याचा हळूहळू याचा फार मोठा विस्तार होईल, माऊलीसारखा विस्तार होईल असा माझा एक अंदाज आहे. तुमचा काय वारीचा अनुभव? माझा अनुभव माझ्या जीवनात फार बदल म्हणजे त्यात इतका बदल झाला की माझ्यासारखा नास्तिक माणूस कोणच नव्हता. पण एकदम असं म्हणजे आता मला म्हणता येणार ना मी चांगला झालो, पण मला थोडंसं वाटतं की बाबा आपण काय काय ना आपल्या सुधारणा झाली त्यांच्या संगतीमुळे. तात्याच्या संगतीमुळं एकदम भरपूर आपल्याला त्याचा अनुभव आला. आणि वारी म्हणजे काय असती ही जीवनामध्ये आपल्याला कळलं की काय. अध्यक्ष आता आमचे अध्यक्ष आहेत माणिगाबा चिकणे, त्यांनी बी आता हे दिंडीचं सगळं बघतात, ते सगळे व्यवस्थित चालले आणि असं चालावं एवढीच आपली अपेक्षा आहे, बाकी काही नाही. रामकृष्ण हरी बाबा सांगितलं.